राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला थोडीशी एक लापड्याची स्टोरी मला सांगायचा डोक्यात आहे. विषय काय तुम्हाला इसकाटून सांगतो आणि लय खुश होऊन जाऊ नका. आंदोलन मिटलं, राजीनामा दिला दोन्ही अंधारी. माणूसाने नेहमी इतिहास जाणला पाहिजे. काय विषय, आपण खऱ्या अर्थाने अजूनही गुलाम आहोत हे लक्षात घ्यायचं. आणि जे आपल्या हुकुमशाही गाजवतात, म्हणजे असं ते भाजपला दोष देऊ नका. अनादिकालापासूनच सांगतो तुम्हाला, ही फार हुशार आणि पॉवरफुल माणसं असतात. लक्षात घ्या. 2000 एक चांगली गोष्ट घडलेली सांगतो मला. 2001 पासून आदरणीय वंदनीय आणि बरेच काही नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान झाले. तेव्हा पण आंदोलन झाली, ते मुख्यमंत्री असताना. आता 2014 पासून ते पंतप्रधान आहेत, तेव्हा पण भरपूर आंदोलन. एकही असं आंदोलन नाही की त्यांनी ते रगडून काढलं नाही. ते मागण्यात बिगण्यात ते तसला काही विषय नाही, ध्यानात ठेवा. एकमेव कालची घटना अशी आहे की 2 पावलं मागे घेतली आणि रिवर्स टाकला. हे ह्या आंदोलनाचं खरं यश. ऐकलं तुमच्या. दुसरी गोष्ट, एखादी बातमी तुम्ही ऐकली का नाही काय माहिती, पण फार महत्वाची होती. चायना प्रगत राष्ट्र आहे, लय मोठे आहे. तुम्हाला चायनाची भीती, आपल्या भीती म्हणजे ती जमीन हडपतात आपली. तुम्हाला सांगतो, लय भांगार आहेत ती करोना बिरोना त्यांची देण होती. ती साप इचू बिंडकुळ्या खात्यात ती लोक. त्या चायनावाल्यांचा जो पंतप्रधान आहे, त्यांनी एक वाक्य लय महत्वाचं सांगितलंय. ते काय सांगितलंय माहिती आहे का, की भारतातील जनता त्यांची लायकी नाही किंवा आमची बराबरी, आमच्या चायनाची बराबरी कधी करू शकत नाही. कारण ह्या नेत्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये जाती जातीचं विष पेरलेलं आहे. बघा तो काय म्हणतो. आणि ते सत्य आहे. नाव विचारते एकमेकाला, त्याची जात काढणार. ब्राह्मण उच्च, तो मराठा असन तर त्यांनी तो आता संरक्षण करायचं. मग शूद्र हे असलं, ही प्रत्येक माणसाच्या डोक्यात सरकारने नेत्यांनी घुसवलेलं. ध्यानात ठेवा. मी ते चायनाचं पंतप्रधान मला द्यावं डोकं. आणि हे जेव्हा थोडंसं लिक्वल होईल, सम पातळी येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल असं मला वाटतं. जाऊन ते आपली स्टोरी सांगू. धाराशिव फार प्रसिद्ध गावी येडशी या ठिकाणी घडलेली घटना आहे. धाराशिव जिल्हा. सचिन देशमाने नाव बदललेलं ही व्यक्ती शेतकरी कुटुंबातली आणि कष्ट करा भाकर खा ह्या तत्वानुसार चाललेली. 4-5 एकर जमीन आणि कधी 8 माय बागायती. कसं असणं बिचारतं. पण त्याच्या डोक्यात एक होतं की कुटुंब चालवत असताना जो खर्च आहे, काय लागत नाही तेवढ्या खर्चाचं आपण पूर्तता झाली पाहिजे. 4 पैसे कमावले पाहिजेत, पोरांचं शिक्षण झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित चाललं होतं. त्याच्या एखाद्याचं आयुष्य चाललंय बेकार असतं. तुम्हाला त्याच्या पाठीमागची पिढाच जात नाही. ही एवढी दुथडी भरून चालली आज भीमा नदी. त्याची शुक्ल काष्ट म्हणतात, ती मागायला ती संपत नाही कधी. ध्यानात ठेवा. स्वतः सारख्या अडचणी येत असतील तर एकाच देवाला तुम्ही जा, आणि ते म्हणजे महाकाल. त्याच्यामुळे बगलामुखीला मी ट्रिप येणार की महाकालचं दर्शन आपलं बाहेरून काय ना पण घ्यायला सांग. त्याचं कारण महाकाल. आणि 2 नंबरला बगलामुखी. तुमच्या आयुष्यात चेंज बदल करण्याची क्षमता तिथं आजही आहे. हजारो लोक स्वतःच्या 4 चाकी घेऊन, बिगर 4 चाकीचे लोक येत नाहीत तिथं. कोण कसा वापर करून घेते. तुम्ही सुद्धा आयुष्यात एकदा येऊन बगलामुखी मातेचं दर्शन घ्या. काय नाही तुम्ही हवन करू नका, कारण पण माथा टेकवा असं माझं मत आहे. ह्या घटनेमध्ये ह्या सचिन देशमानेचं नशीब एवढं वाईट की त्याच्या रत्नमाला देशपांडे नावाच्या देशमाने, ते बायको रत्नमाला त्याच्या आयुष्यात आली. लग्न झालं. बाई जरा बरीच पुढल्या डब्यातली होती. लग्न करण्याआधी सप्तपदी असते, त्या अग्निभोवती फिरत घेताना प्रत्येक स्त्रीने, तुम्हाला सांगतो प्रत्येक मुलीने, आपल्याला वडगातला आमका तामका आवडत होता, त्याच्याबरोबर फोनवर बोलणं झालं होतं, याने माझा मुका घेतला होता, त्याच्या बरं मी कपडे फिरली होती, त्यांनी त्याच्याबरोबर 100-200 वेळा संबंध बनवले होते. हे जे प्रकार असतात, हे सगळं त्या अग्नीत जाळायचं, नंबर सुद्धा बदलायचा आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची.
ज्यांनी पाठीमागचा इस्तू आणलाय डोक्यात त्याचा जाळ झाल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. माझं येड्याचं ऐकत जा तुम्ही, वाटलं होणार तुमचं, ध्यानात ठेवा. ह्या बाईचा एक ठोक्या होता. तो ठोक्या ती सोलापूर जिल्ह्यात येते, तिकडच होता गावाकडं. आणि मग त्याचं लफडं असल्यामुळं आयुष्यात पुरुष काय चीज असतो का, पुरुष जो अनुभवला ती तिने ठोक्याच्या रूपाने अनुभवला. कारण लग्न नव्हतं, गपचीप लपून छपून अंधारात वाकडं तिकडं. ज्यावेळेस लग्न जमावलं त्यावेळेस पहिला विषय सोडून द्यायला पाहिजे का नाही, पण नाही दिला. हा, इस्तू घेऊन आली, इस्तू पुरल्या लय वाईट आली, ती दिला सोडून दिला. लग्न झालं, नांदायला आली. एक नाही दोन नाही तब्बल 15 वर्ष संसार केला, 2 सोन्यासारखी पोरं झाली. ह्या 15 वर्ष नवऱ्याबरोबर संसार करत असताना 15 वर्ष कवा गेलं की आलं की कवा तो इकडे यायचा, झटका चालू. चुकी आहे का नाही मला सांगा. पण नशीब 15 वर्ष नवऱ्याला सुद्धा कळलं नाही हा विषय. शांत असन बिचारा, 15 वर्ष संबंध चालू. शेवटी हे कुठंतरी आता ते ठोके, त्याचं नाव आहे बाबाजी. आणि त्या बाबाजीचं बाबा त्याला आवडल्यामुळं कितके दिवस झाले, इतकी त्याने सोडून दिलं, त्याचं लग्न झालं, त्याला पोरं झाली. पण यांचं गोटमॅट चालूच. शेवटी दोघांनी असा निर्णय घेतला की मी माझी बायकोन पोरं सोडून देतो, बाब्या म्हणला. आणि शिकडं बाया होती रत्नमाला, मी पोरग नवरा सोडून देते माझी पोरं. आपण दोघांनी कसं एकत्र, आपण एकमेकासाठीच बनलेलो आहे ना, आपलं प्रेम हिंदुनी यंदारी आहे. आणि एकत्र राहू, लांब जाऊन राहू, कुठून दोघात संसार करू. बघा 35-36 वय बायचं, 40 वय ह्याचं. आता काय कुठं ही 12 पोरं काढणार आहेत आणि संसार करणार आहेत. आणि सोन्यासारखं मग काढलीच कशाला पोरं, नवरा आहे सगळे अशी दुनिया निघाली आता. असं काही बी ऐकाय मिळत नाही. मग ती म्हणली तसं जायचं नाही, नवऱ्याचा काटा. ही नवऱ्या काटा काढण्या पद्धत कुठून आली कोणाला माहिती. घटस्फोट द्यायचा, पळून जायचं, त्याचा जीव घ्यायचा अधिकार काय. ह्या बाईने सांगितलं त्याला मारावं लागेल. तो म्हणला एका पायावर तयारी, तुझ्या रुपया एवढ्या जागेसाठी माझी काही करायची तयारी, अशी दुनिया आहे. मग म्हणली मारा. आता मारा म्हणले, कशासाठी राहायचंय, मारायचंय एकत्र राहण्यासाठी. मग सोमनाथ सातनाग नावाचा एक रोटी पंटर आहे, ती 2 अंडी रोट्या बिट्या, पान खायचं का रे शेवट. त्याच्यासाठी काही खाण्यापिण्याला मरी माग असतात, काही अक्कल नाही, काय नाही, एकमेकाच्या मागं फिरायचं. ते चला तयार जायचे आपल्याला, चला तुला पण काही रक्कम देतो, तू माझ्या लय जीवाचा अंदुनी अंधारी. वाट लागली, तारीख उजाडली 16 जुलै. आणि हा जो एरिया आहे धाराशिवचा, त्या येडशी गावाजवळ रात्रीचा हा सचिन देशमुख पाळातला होता. रात्रीचा येताना वर्दळ नव्हती, काय नव्हती. ह्या दोघांनी मोटरसायकल त्याचा पाठलाग केला, गाडी थांबवली आणि काही काळाच्या आत चाकूनी बॉक्सायला सुरुवात केली दोघांनी. 6-7 चाकूचे वार. आता जिथं जीव आहे तो का जीव काय काही केलं करतो का, ते ताटफाट करायला लागलं, आरडायला लागलं खाली. हेही विचारायचं की मला तुम्ही का मारताय बा. म्हणजे बऱ्याच वेळा माणसाला एखादा माराय आला तर आपण सुद्धा म्हणू ना, ए बा तुम्ही का चुकीच्या माणसाला मारताय काय, मी कोण आहे बघा, माझं नाव सांगतो, असं आहे, तुम्ही का मारताय. तुम्ही ते बरोबर आले होते, त्याच्या बायकोचं याचं लफडं होतं, ते बरोबर आले होते, याला तपासच नाही काय चाललंय. ते आरडावारड त्याला वाटलं आहे लोक येते आणि काय होते, आणि ती तडपडतंय, जीव काय जायना लवकर. त्या बाबाजीनी दगड घेतला मोठा, 3-4 वेळा त्याचं डोकं चपट करून टाकलं. पार शांत झाला गडी. शुभमंगल सावधान. ह्याच्यामुळे म्हणतात काय कोणाला माहिती बा, कसली इडी अवलाद आपल्या गळ्यात पडणारी चौकशी करा बा, नाही तर तुम्ही फुटूतच बा, तुम्ही खायला नाही जगायच माग होणार बा, ते चौकशी करून कार्यक्रम करा बा. धंद्या लय बेकार चालले. आता मी इकडे तिकडे रस्त्याच्या फिरताना कॉलेजच्या पुरी बघितल्या ना, ती इकडं असं डोळं मोकळं, पण फोनवर वगैरे असतात. म्हणजे कुणाला फोन करा बा, त्या आईला मावशीला असू शकतो, असं काही नाही. पण त्यांच्या आयुष्यात जर एखादा ठोक्याबिक्या असला, कोण प्रियकर असला, तर ते पुढं जाऊन त्या होणाऱ्या नवऱ्याच काय व्हायचं बा, असं मला मनात येतं बघ. मी क्राईम सांगणारा माणूस सगळ्या अशा फोनवर असतात, गपची इकडे बघ, काय असतं कुणाला माहिती. आता हित विषय असा झाला की सकाळच्या पारी बॉडी
सापडली. लोकांना दूध घालणारे लोक आहेत त्यांनी ती बघितली की बॉडी पडली. बॉडी त्याची बघितली. पी आय आहेत वासुदेव मोरे आणि संदीप ओवाळ, हे 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांची टीम. अतिशय सुंदर कामगिरी धाराशिव पोलिसांची. गडी तर ओळखूची आहे ना, पोलिसाला काय सांगायला होत नाही, त्यांची नजर खतरनाक असते. गाडी आहे का मोटरसायकल पडलेली, मोटरसायकलचा नंबरवरून स्कॅन केला, नाव पत्ता सगळे मिळालं, मृताची ओळख पटली, सगळे कॉल डिटेल्स टाकले. लगेच ठोक्यान बिक्यान यांचे ते कॉल डिटेल्स बायकोचे तर सापडले, लगेच सापडले की सगळे उचलले. आता ती वेगळ्या तुरुंगात जाणार, हा वेगळ्या तुरुंगात जाणार, असं असतं. तिथं होईन का ठोके आता. पण ह्यांनी त्याला सोडून द्यायचा, घटस्फोट घ्यायचा, लेकरं सोडून द्यायची बा, काय म्हणणं नाही कोणाचं, पण जीव नव्हता गेला पाहिजे. त्याला कुणी बी दिली असती, 2 पोराच्या आई ते पोराची आणली असती, त्याला सोडून जायचं, पळून जायचं बा, पण जीव घेण्याचा अधिकार नाही. हे मग अशा प्रकारची घटना ही धाराशिव जिल्ह्यात घडलेली आहे. ह्याच्यातून थोडासा बोध घ्या आणि लफड्या दाफड्यापासून लांब राहा, नाहीतर तुमची स्टोरी अशी रंगोरंगो सांगतो ना, नात खोळा. रामकृष्ण हरी माऊली.